नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज बुधवार 15 एप्रिल 2026 मित्रांनो, आज हरभऱ्याच्या दरात पुन्हा मोठे बदल पाहायला मिळालेले आहेत। मग संपूर्ण महाराष्ट्रात काय मिळत आहे हरभऱ्याला बाजारभाव पहा मित्रांनो, लगेच आपल्या वेळ न लावता व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, पहिली बाजार समिती आहे पुणे, आवक आलेली आहे पुण्याला 44 क्विंटलची। कमीत कमी हरभऱ्याला दर मिळाला 6200 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6750 रुपये, तर जास्त दर मिळाला 7300 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे बार्शी या ठिकाणी हरभऱ्याला आवक आलेली आहे 29 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5100 रुपये, तर जास्त दर मिळाला 5200 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे बार्शी वैराग या ठिकाणी आवक आलेली आहे 54 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5000 रुपये, तर जास्त दर मिळाला 5190 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव, हरभऱ्याला आवक आलेली आहे माजलगावला 448 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5100 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5230 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे चंद्रपूर, आवक आलेली आहे हरभऱ्याला 147 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5210 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5275 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली, आवक आलेली आहे हरभऱ्याला 550 क्विंटलची। कमीत कमी हरभऱ्याला हिंगोलीला दर मिळाला 5100 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5250 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5400 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे कारंजा, आवक आलेली आहे हरभऱ्याला 2500 क्विंटलची। कमीत कमी कारंजाला हरभऱ्याला दर मिळाला 5000 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5150 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5260 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे मित्रांनो मानोरा, आवक आलेली आहे या ठिकाणी 248 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5070 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5240 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे नांदुरा, आवक आलेली आहे हरभऱ्याला 175 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5311 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5311 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे राजुरा, आवक आलेली आहे 123 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5095 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5245 रुपये, तर जास्तीचा दर मिळाला 5290 रुपये।